म्हणले तुमच्या इथं आल्यामुळे आमचं सगळं चांगलं चालू आहे. पिणं बंद आहे का? पिणं बी बंद आहे आणि खाणं पण बंद आहे. बर बर, म्हणजे नॉनव्हेज खात नाही. नाही, अजिबात नाही. हा, आणि आता पिणं तर बंदच केलंय म्हणे. बंदच केलंय. छान छान, चांगलं झालं. निर्व्यसनी आयुष्य चांगलं असतं, समाधानाचं असतं. चांगलं असतं, एकदम भारी वाटते. 4 लोक नावं काढतात तर अजून भारी वाटते. हो, आणि 4 लोकांमध्ये आपली इज्जत राहते. परिवार हो, बरोबर. तो आपल्या जी सोबत आहे हा. ते चांगलं वाटतं आपल्या पत्नीला, की आपला पती बाबा आता पित नाही, काही नाही, आपला संसार व्यवस्थित आहे. हो. हा, देवावर दररोज आमचं काही भांडण नाही होत, तंडण नाही होत. एकदम शांत घरात चांगलं चालू आहे आता. चांगलंय. म्हणून तुम्ही या, घरी या. नक्की आपण येतात. हा? नक्की येणार दादा. हा, त्याच्यानंतर आलो की मी फोन करेल. नाही आले तर आम्ही तुमच्या घरी येईन घ्यायला. अष्टमी नंतर येतो, अष्टमी नंतर. म्हणजे 29 तारखेपासून बाहेरच आहे मी. ओके. त्यामुळे अष्टमी वगैरे कार्यक्रम झाले की निवांत येतो मी तुमच्याकडे. हा, चालेल. मला ठीक आहे. समाधान वाटतं की आमच्यामुळे एक माणूस निर्व्यसनी झाला. निर्व्यसनी झाला, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त व्हायपासून राहिलं. धन्यवाद दादा. असाच विश्वास ठेवा देवावर, आणि तुमचा हो, माझं नेहमी सतत नाव असतं, देवाचं नावच असतं तोंडात. अच्छा.